देवीची मूर्ती बघतात आहे, ही आंबे मातेची नाही, ही दशामा आहे. ही दशामा आहे, दीप अमावस्येला बसते. बघा हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. कल्याण वेस्टचा परिसर आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि ती ट्रेन तिथून आलेली आहे. शॉपिंग सेंटर हे बघा, हे महावीर शॉपिंग सेंटर आहे, मोठा कॉम्प्लेक्स आहे. कल्याण कोर्ट आहे. हा कल्याण कोर्टाचा परिसर आहे. हा परिसर असा आहे की इथे खूप लोकांचे टेन्शन कमी होतात तर खूप लोकांचे टेन्शन वाढतात. हा कल्याण फरसान अँड स्वीट खूप भारी ठिकाणी आहे. इथे स्नॅक्स खूप भारी भेटतात. गुड मॉर्निंग दोस्तों, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण एक माझा एक म्हणजे मी एक चॅलेंज घेतो स्वतःसाठी. माझा कॉन्फिडन्स टेस्ट करूया. मी क्राऊडेड एरियामध्ये जाऊन मोबाईलवरती शूट्स करू शकतो का, म्हणजे मोबाईल घेऊन व्लॉगिंग करू शकतो का. तर आज स्वतःचा कॉन्फिडन्स टेस्ट करूया आपण. तर मी जाणार आहे कल्याण स्टेशन परिसराच्या आजूबाजूचा एरिया कॅप्चर करण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी. जेवढं करू शकतो मी तेवढं करेन, कारण की माझं स्वतःचं एक चॅलेंज टेस्ट करूया आपण. मी करू शकतो का. मी कोणाला सांगणार नाही, काय नाही. मोबाईल घेणार आणि डायरेक्ट चालू करणार. माझ्या जोडीला रुपेश असला तर तो असेल आणि त्याला घेऊन आपण जाऊया. तर आता मी आज लेट उठलेलो आहे. मम्मी मला खूप बडबड केलेली आहे. मम्मी किचन मध्ये काम करते, साफसफाई चालू आहे. जाऊन तिला 2 मिनिटं भेटू आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. चला. आईने आज पुरा किचन साफ करायला घेतले. आई काय किचन साफ कर. आईची आज किचनची साफसफाई चालू आहे आणि मला लेट झाला उठायला. तर चला आता काय आहे, नाश्त्याची वेळ गेली निघून. चाय कॉफी काय मिल्क वगैरे पितायला ते घेतो आणि आजच्या गोष्टी कॅप्चर करूया. चलो. आता मी कल्याण स्टेशनच्या वेस्ट परिसरात उभा आहे. कल्याण वेस्टला कल्याण स्टेशन मागे पाठीमागे खूप मोठा जंक्शन आहे कल्याण जंक्शन. हे तर प्रत्येकाला माहितीच आहे, पण हा तिथला परिसर मी तुम्हाला दाखवतो. तर हा कल्याण जंक्शन परिसर आहे. इथे खूप सारे रिक्षास उभे असतात. ज्याला जिथे जायचं असेल रूट सांगतोय मी. हा कल्याण वेस्टचा परिसर आहे पूर्ण. बघा हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. कल्याण वेस्टचा परिसर आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि ती ट्रेन तिथून आलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती मी उभा आहे आणि हा पूर्ण स्टेशन परिसर आहे. खूप मोठा जंक्शन आहे हा कल्याण जंक्शन. खूप मोठा जंक्शन आहे आणि खूप जुना जंक्शन आहे. असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. 7 नंबर पर्यंत प्लॅटफॉर्म आहेत. असे खूप इथे प्रत्येक मेल थांबते. मोठा जंक्शन आहे, मेल थांबते इथे, ट्रेन थांबते. प्रत्येक रेल्वे ची ट्रेन थांबते इकडे. हा कल्याणचा मोठा जंक्शन परिसर आहे. मागे बघता तुम्ही ट्रेन येते. मी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती उभा आहे आणि हा बघा पूर्ण परिसर आहे. स्टेशनचा परिसर आहे कल्याण वेस्ट. मी आता कल्याण वेस्टला आहे. तर अजून कल्याण वेस्ट वरून स्टेशन वरती आल्यावरती कुठे जाता येईल, कुठे काय काय ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथून स्टेशन एक नंबर प्लॅटफॉर्म वरून बाहेर निघाले तर हा रस्ता जातो गुरुदेव एनेक्स हॉटेल आहे तिथे जातो. राईट मारला तर तुम्ही कोर्ट यार्ड परिसर आहे, कोर्ट परिसर आहे, तिकडे जाता आणि मच्छी मार्केट आहे आणि भरपूर ठिकाण आहेत. तर असे चला मी तुम्हाला अजून दाखवतो. बघा मी कल्याण जंक्शन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून बाहेर आलो तर इथे खूप सारे भिवंडीचे रिक्षा लागलेले असतात. हा रस्ता जातो कल्याण कोर्ट परिसराकडे, मच्छी मार्केट वगैरे, आणि अजून पुढे घेऊन जातो. आणि हा रस्ता जातो आपला कल्याणमध्ये जे मेन मार्केट आहे, जुना मार्केट बोला, कल्याण प्रॉपर कल्याण, तर तिथे घेऊन जातो. आपण या रोडने बघूया. या रोडने तुम्हाला मी दाखवतो कल्याण कोर्ट परिसर आणि तहसीलदार ऑफिस आणि मच्छी मार्केट. चला. तिथून मी आलो 1 नंबर प्लॅटफॉर्म वरून. तिथून मी आलो आणि आपण एक इथे 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 असे प्लॅटफॉर्म आहेत. इथून एस्केलेटर वरून खाली उतरले की हा पण एक परिसर येतो. इथे आधी दीपक हॉटेल होता, ते तोडले. खूप फेमस होता आणि तुम्ही बघताय
आपण एक कल्याण मार्केटमध्ये घेऊन जातो. जो इथून सरळ गेले का लेफ्ट मारायचं आणि मग कल्याण जुना मार्केट वगैरे, शिवाजी चौक, शॉपिंग सेंटर वगैरे सगळं आहे. तर आता आपण पहिले इथे टर्न मारून तुम्हाला मी कोर्ट यार्ड आणि तुम्हाला मी कोर्ट परिसर, तहसीलदार ऑफिस आणि मच्छी मार्केटचा एरिया दाखवतो जवळपासचे. मग तिथून आलो का मग तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे सगळं दाखवतो. तर चला. हा बघा, हा इथे तलाठी ऑफिस आहे आतमध्ये. तहसीलदार कार्यालय पूर्ण तिथे आतमध्ये तो परिसर आहे. मागे जो दाखवला मी तो तलाठी ऑफिस होता. तिथे खूप सारे दाखले वगैरे, आपले उत्पन्नाचे दाखले वगैरे, रहिवासी दाखला, या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि जमिनीचे पेपर्स वगैरे, 7/12 फेरफार, या सगळ्या गोष्टी पाठीमागे तहसीलदार ऑफिस मध्ये भेटतात. आणि समोर जो आहे कोर्ट आहे, कोर्ट परिसर आहे हे तुम्हाला. आणि इथे समोर बघा कल्याण कोर्ट आहे. हा कल्याण कोर्टाचा परिसर आहे. हा परिसर असा आहे इथे खूप लोकांचे टेन्शन कमी होतात तर खूप लोकांचे टेन्शन वाढतात. ज्याला कोणाला ही पायरी चढायची असेल टेन्शन द्यायला किंवा टेन्शन कमी करायला, त्यांनी या पायरीवरती या आणि त्याचा लाभ घ्यावा. चला, आता मी उभा आहे कल्याण वेस्टचं फिश मार्केट आहे. कल्याण स्टेशनच्या बाजूलाच आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. ते ठिकाण कुठे आहे. तुम्ही मच्छी लवर असाल तर या ठिकाणावरती या. मच्छी, मटण सगळं भेटते इथं. इकडे वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. तुम्ही हा बघा, हा कल्याण कोर्ट इथे बाजूला आहे. कल्याण वेस्टचं स्टेशन परिसर आहे. तिथून सरळ आले म्हणजे कोर्टच्या बाजूलाच आहे. हा फिश मार्केटची गल्ली आहे पूर्ण. हे गल्ली बघा, ही पूर्ण फिश मार्केटची गल्ली आहे. इथे राईट साईडला पूर्ण फिश मार्केट आहे. आणि हा जो परिसर आहे तिथून स्टेशनवरून आलं, कल्याण वेस्ट स्टेशनवरून इथे आलं तर आपला हा कार्निक रोडला जायला रस्ता आहे प्रेम ऑटोला. तर त्याच्या लेफ्ट साईडलाच हा रस्ता आहे. इथे फिश मार्केट आहे आणि इथे खेकडेवाले सगळे बसलेले असतात. बाबा आंबेडकर साहेबांचा तिथे पुतळा आहे. त्याच्या अपोजिटलाच आहे म्हणजे तिकडून त्याचा अपोजिट हा मार्केट आहे पूर्ण. इथे तुम्ही येऊ शकता या. आणि जे मच्छी लवर आहेत, जे फिश लवर आहेत, आणि इथे कोंबडे वगैरे पण भेटतात. गावठी कोंबडे, मटण वगैरे आतमध्ये भेटतो आणि खेकडे वगैरे सगळे भेटतात. तर या आणि या ठिकाणाला भेट द्या. ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी या. मी दाखवायचं काम करतो. कल्याणमध्ये हे ठिकाण आहे, कल्याण वेस्टला. आता आपण इथून कल्याण कोर्ट परिसर, तहसीलदार आणि मच्छी मार्केट बघून आलो. हा स्टेशन ते समोरचा परिसर आहे. तिथून आता आपण या रोडनी जाऊ. शिवाजी चौकात वगैरे शॉपिंग कॉम्प्लेक्स काय काय. आता सीझन येत आहे, सण वगैरे येत आहे, तर तुम्हाला ठिकाण दाखवतो. तुम्ही या आणि त्या ठिकाणावरती जाऊन भेट द्या. चला, पहिले ठिकाणं बघून घेऊया. हा बघा, हा पूर्ण स्टेशनच्या बाहेरचा मार्केट परिसर आहे. खूप रश असते. आता दुपारची वेळ आहे म्हणून, नाहीतर बाबा चालायला जागा नसते, एवढा गर्दी असते. इथून राईट मारला का मच्छी मार्केटला जातो आणि आता आपण जाऊ शिवाजी चौकात. हा पूर्ण मार्केटचा परिसर आहे. रोड आहे तो शिवाजी चौक. छत्रपती शिवाजी सर्कल आहे. आपण इथून सरळ आलो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने हा सर्कल आहे. हा जातो कल्याण ईस्टला जायला हा रस्ता आहे. आणि तिथून पण जाऊ शकतो कल्याण ईस्टला. आणि हा जातो आपला दुर्गाडी किल्ल्याजवळ आणि भिवंडीला जायला हा रस्ता आहे. म्हणजे इथून आले त्या सर्कलवरून तुम्ही राईट मारला तर मी भिवंडीच्या रस्त्याला जाणार, या रस्त्याने जाणार. आणि आता आपण इथे जाऊ. इथे कल्याण फरसांचा फेमस दुकान आहे कल्याणचा. आणि हा जुना मार्केटचा एरिया आहे. इथे काय काय जुन्या म्हणजे पूर्वीपासून आहेत ते दाखवतो. चला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून त्या सर्कल मधून आलो तर कल्याण जुना मार्केटला आले का हा बघा हा कल्याण फरसाण अँड स्वीट्स खूप भारी ठिकाणी आहे. इथे स्नॅक्स खूप भारी भेटतात आणि तसंच या साईडला पण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर या दर्शन पण घ्या आणि दर्शन घेतल्यावरती तिथून स्नॅक्स पण घ्या. चला आता पुढे आमचा केडीएमसीचा वार्ड दाखवतो म्हणजे नगरपालिका. आमची कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचं क्षेत्र आहे हा बघा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरपालिका एरिया परिसर आहे पूर्ण. इथे सगळे काम इथे चालतात. तर आता आपण थोडा बाजून पुढे जाऊया. जुना मार्केट बघूया, सोनाराची गल्ली बघूया, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. रुपेश भाई आपला गाडी चालवतोय आणि मी शूट्स करताना आता आम्ही जाऊ इथे कल्याणचा जुना मार्केट एरियाचा रोड आहे बघा. हा आमचा कल्याणचा आचार्य आत्रे हॉल आहे आणि खूप जुना म्हणजे इथे खूप नाट्यगृह वगैरे चालतात, खूप फंक्शन होतात आणि इथे एक कुंभारवाड्याची गल्ली, इथे गणपती वगैरे खूप सामान वगैरे भेटतात. कुंभारवाडा म्हणतात त्याला एक्झॅक्टली. बघा कुंभारवाडा परिसर आहे हा पूर्ण. एकदम मटके वगैरे आणि मूर्त्या वगैरे सगळ्या भेटतात. मी इथे कुंभारवाड्यात आतमध्ये आलो तर इथे काका भेटले. त्याने देवीची मूर्ती बघा किती सुंदर सजवतायत. खूप सुंदर. काका देवीची मूर्ती अचानक गणपतीचा सण आहे. दशामाची मूर्ती दशामाशीच्या ही जी देवीची मूर्ती बघतात ही आंबे मातेची नाही, ही दशामा आहे. ही दशामा आहे दीप अमावस्येला बसते. तर दीप अमावस्येला गुजराती लोक वगैरे गुजराती समाजातले लोक यांना खूप मान्यता देतात ह्या देवीला. त्यामुळे ह्या देव्या आम्हाला त्या दिवशी द्यायला लागतात. आमच्याकडे भरपूर ऑर्डर असतात. गणपतीची पण कामं चालू असतात, राधाकृष्णाची पण मूर्ती असते, इतर सगळ्याही मूर्त्या आमच्याकडे मिळतात. तुमचं नाव काय काका? संतोष गणपत घोणे, विराज आर्ट, संतोष कला केंद्र, कुंभारवाडा, कल्याण पश्चिम. एक वेळेस येऊन जरूर भेट द्या. हे होते आपले काका संतोष गुणे. तर यांच्या शॉपला व्हिजिट द्या कुंभारवाड्यात. खूप सुंदर ठिकाणी आणि मूर्ती असंच रॅन्डमली ते मला म्हणाले तुम्ही शूट करताय का. तर मी त्यांचा ब्लॉग मध्ये घेतलं त्यांना काकांना. तर अजून गोष्टी एक्सप्लोर करूयात. चला थँक्यू काका. आता हा कुंभारवाडा बघितला तुम्ही. आता तुम्हाला सोनारची गल्ली दाखवतो. रुपेश भाईला सांगितले तू गाडी चालव, मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. बाहेरूनच दाखवून सगळ्या गोष्टी. चला बघा ही सोनारची गल्ली आहे पूर्ण. इथून सोनाराची दुकानं चालू होतात. आता बंद आहे आणि मंगळवारी मार्केट बंद असतो सोनाराचा, कल्याण वेस्टचा. पूर्ण सोनाराची दुकानं अशी लाईनशीर असतात इथे आहेत आणि खूप जुनी दुकान आहे सोनाराची. आणि इथला सगळ्यात फेमस हा महाराष्ट्र. इथे खूप पैसेवाले लोक घेतात. तर ही होती सोनारची गल्ली. आता आम्ही आलो तिथून, या गल्लीतून आलो. म्हणजे सोनारच्या गल्लीची सरळ आलं का एक राईट मारला की इथे सगळे भाजीवाले बसतात आणि हा पारनाक्याचा सर्कल आहे. इथून आता पारनाक्याच्या सर्कल वरून आम्ही आता इथून राईट मारून सरळ टिळक चौकात जाऊ. इथून लेफ्ट मारला का लाल चौकी आणि सरळ गेला का टिळक चौकात जातो आपण. इथे एक जुना वाडा आहे. हा खूप जुना वाडा आहे आणि काय मुरलीधर मंदिर आहे इथे पारनाक्याच्या इथे. म्हणजे इथे हा फेमस अनंत हलवाई स्वीट्सवाला. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे कल्याणचं.
कल्याण वेस्टचं महालक्ष्मीचं मंदिर. हे टिळक चौक ना. आता आलो आम्ही इथे टिळक चौकाच्या इथे. सरळ गेला का शिवाजी छत्रपती शिवाजी चौकाच्या इथे आणि इथून इथे गेला का आपला लाल चौकीला जायला रस्ता हा. फेमस खिडकी वडापाव, अंबार वडापाव जबरदस्त फेमस आहे कल्याणचा. तर आपण जसं आतमध्ये आचार्य आत्रे हॉल, कुंभारवाडा आणि सोनारच्या गल्लीच्या इथून जसं गेलो त्या रस्त्याने तसाच तोच रस्ता आता इथे आला बघा. तर आपण गेलो असा आणि आता असा बाहेर चाललो टिळक चौकाच्या इथून. सरळ जाऊन आपण छत्रपती शिवाजी चौकाच्या इथे निघू आणि तिथून मग आपण लेफ्ट मारून सगळे शॉपिंग सेंटर दाखवतो तुम्हाला क्लिपमध्ये. आणि मग तिथून आपण जाऊ दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेरचा परिसर दाखवतो. आता आपण असा लेफ्ट मारू आणि आपण जाऊ आपल्या दुर्गाडी किल्ल्याच्या इथे. आणि रस्त्याला जेवढे पण शॉपिंगचे दुकान आहे सगळे दाखवतो. पूर्ण शॉपिंगचे दुकानं चालू होती. इथे वॉचचे दुकान आहेत, बॅग आहेत, फुटवेअरचं दुकान आहे. ते बघा सिलेक्शन मोठे मोठे. आता सण येत आहेत, गणपती येत आहेत, नंतर मग दिवाळी वगैरे, लग्न सराई या सगळ्या गोष्टी येतील. तर हा पूर्ण परिसर आहे कल्याण वेस्टचा परिसर आहे हा पूर्ण. इथं पूर्ण शॉपिंगचा आणि इथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. केवढी मोठी मोठी शॉप्स आहेत, दुकानं आहेत, खूप मोठे मोठे असे सगळे शॉप्स आहेत. शॉपिंगसाठी खूप सारे दुकानं आहेत आणि व्हरायटी भेटते. कल्याणचा मार्केट आहे ना शॉपिंगचा. कल्याण वेस्टला आलं ना एक म्हणजे जबरदस्त एकच कॉम्प्लेक्स आहे महावीर शॉपिंग सेंटर. तिथे आलं का तिथे आतमध्ये गेलं का सगळं भेटतं तुम्हाला. हे बघा तुम्हाला दाखवतो. शिवाजी चौकाच्या इथून सरळ आले ना तर लेफ्ट साईडलाच आहे महावीर शॉपिंग सेंटर. हे बघा हे महावीर शॉपिंग सेंटर आहे. मोठं कॉम्प्लेक्स आहे. आतमध्ये सगळे शॉपचे दुकान आहेत. आतमध्ये गेले ना इथून आतमध्ये तर खूप सारे शॉप्स आहेत राईट लेफ्ट दोन्ही साईडला. तर हे आहे कल्याणचं महावीर शॉपिंग सेंटर. तुम्ही या, ज्याला कोणाला शॉपिंग करायची असेल तर त्यांनी इथे या. खूप भारी भारी वस्तू भेटतात आणि चांगल्या वस्तू भेटतात, व्हरायटी होतात. हा आला सदानंद चौक. सदानंद चौकाचा एरिया आहे. इथून आतमध्ये गेले काय काला तलावला जातो रस्ता. हा खडकपाडा एरियाला जातो. कल्याणच्या सगळ्याच गोष्टी एक्सप्लोर करायला आहे ना मला सिरीज बनवावी लागेल आणि ती सिरीज बघू. मी विचार करेन एक एक गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण दुर्गाडी किल्ल्याच्या इथे जाऊ, तेवढा परिसर बघून घेऊ. पाऊस येतो सारखा म्हणून थांबायला लागतो. आम्ही एक तर बाईक घेऊन एक्सप्लोर करतो कारण की कल्याण एक्सप्लोर करायचं असेल ना तर कल्याण एक्सप्लोर करायला काय बाईक लागेल की गाडी. मोठ्या गाडीचं कामच नाही ना, मोठी गाडी लावायला जागाच नाही, कुठंच नाही. मोठी गाडी लावायला जागाच नाही आणि फुल पार्किंगचे वांदे आहेत. म्हणून आम्ही बाईक घेऊनच एक्सप्लोर करतो. जेवढ्या गोष्टी दाखवता येईल तेवढ्याच दाखवेन कारण की बघायला गेलं तर मग पूर्ण रात्र पण कमी पडेल आणि ब्लॉग पण एका मूवी सारखा होऊन जाईल 2-3 तासाचा. तर छोटे छोटे मी प्रत्येक दिवस कधी कधी दाखवत जाईन. आजच्या दिवशी जे एक्सप्लोर करता येईल कल्याणबद्दल थोडीशी मी माहिती देईन. जास्त मला देता येणार नाही. जेवढं मला नॉलेज आहे, जेवढं मला माहिती आहे, एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. पहिला बेसिक चालू करू, नंतर मग डीपली जाऊन कल्याण एक्सप्लोर करूया आपण. आज मी फक्त कल्याण वेस्ट पासून सुरुवात केली आहे. कल्याण ईस्ट नंतर आपण त्याची तो ब्लॉग आपण नंतर घेऊन येऊया. आज कल्याण वेस्टला म्हणजे कल्याण स्टेशनच्या परिसराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तेवढ्या गोष्टी पहिले बेसिक दाखवेन. नंतर मग कल्याणचा बघायला गेलं तर जाम मोठा आहे आमचा आणि खूप भारी भारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काला तलाव, खडकपाडा एरिया, गोदरेज हिल एरिया, तिकडचा पूर्ण सगळ्या गोष्टी मी दाखवेन. प्रत्येक दिवशी दाखवेन, एका दिवशी दाखवता येणार नाही. आता पावसाने पण जोर घेतली नुसती. पाऊस थांबला का मग दुर्गाडी किल्ल्याच्या इथे जाऊ. तिथला एक छोटासा परिसर दाखवतो बाहेरून मी. वरती नाही चढू शकणार आम्ही थोडासाच आहे चढायला पण बाहेरूनच दाखवेन मी परिसर. तर पाऊस थांबला का निघू आपण. आता मी आलो इकडे म्हणजे आपला दुर्गाडी किल्ला, तिथे दुर्गाडी किल्ला आहे. इथून मी आलो
कल्याण स्टेशनच्या परिसरात छत्रपती शिवाजी चौकाच्या इथून आलो आणि हा तो सर्कल आहे, दुर्गाडी किल्ल्याचा सर्कल आहे. महाराजांचा पुतळा तिथे उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे. त्या सर्कलच्या इथून आले का लेफ्ट मारायचं, लेफ्ट मारले का इथे दुर्गाडी किल्ला आहे. तिथून जाऊन तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो परिसर. चला. हा दुर्गाडी किल्ल्याचा परिसर आहे. हा बघा, हा दुर्गाडी किल्ल्याला वरती जायला रस्ता आहे. इथे वरती गेलं का दुर्गा माताचं मंदिर आहे. इथे बघा हारवाले वगैरे भेटतात, बसलेले असतात. इथून कल्याण ईस्ट वरून यायचं, पत्रे पुलावरून आले तर सरळ लेफ्ट साईडलाच हे पूर्ण दुकान आहे. इथून आले तर हा दुर्गाडी किल्ल्याचा प्रवेश इथून जातो. चालत जायचं, वरती गेलं का आपला दुर्गा माताचं मंदिर आहे. दुर्गा माताचं मंदिराचं दर्शन घ्यायचं देवीचं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. आता मी देवीला बाहेरूनच दर्शन करतो. चल आता इथून आपण निघूया. परत छत्रपती शिवाजी चौकाच्या इथून सरळ जाऊन मग आपण आपल्या घरच्या प्रवासाला निघू. मग बाकीच्या गोष्टी नंतर तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेन मी कल्याणच्या एकदम डीपली. आता सध्या हा बेसिक ब्लॉग आहे कल्याण वेस्टचा. कल्याण वेस्टच्या स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर म्हटलं ना, पूर्ण ट्रॅफिक म्हणजे इथे इंजनवाला काम आहे. ट्रॅफिक जाम असते कल्याण वेस्टला. आम्ही लाल चौकी परिसरात उभं आहे. लाल चौकीचा परिसर आहे, इथे मंदिर आहे, गणपती मंदिर आहे. हा आपण ज्या टिळक चौकात अजून तिथून एक तो रस्ता दाखवलेला तो इथे निघतो. आता दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, इथे निघतो. आता आपण चाललो स्टेशन परिसराच्या इथे परत म्हणजे कल्याण ईस्टला जायला. मग पत्री पुलाच्या इथून जाऊया आपल्या घरच्या प्रवासात. कल्याणचा फेमस रामदेव हॉटेल. आधी आपण तिकडचा परिसर बघितला, तिकडचा. आता इकडचा परिसर बघा, पूर्ण शॉपिंग सेंटर आहे इथे. जाताना हे बघितलेलं आपण. आपण इथून जाऊ. आपण आलो असा, इकडून आलो आपण आणि इकडेच गेलेलो. आता इथून आपण सरळ जाऊ आपल्या कल्याण ईस्टला जायला पत्रीपुळावरून. हे बघा, इथं शीतला देवीचं मंदिर आहे. चौकाच्या बाजूला ते शीतला देवीचं मंदिर. वा, हे शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक आहे ते. त्याच्या बाजूलाच तिथे शीतला देवीचं मंदिर आहे. आता आपल्याला गाडी लावायला भेटली नाही. शीतला देवीचं मंदिर तिथे आहे. तर आत्ता आलो मी घरी. जाऊन आलो मी जे तुम्हाला सांगितलं चॅलेंज घेतलेला, तो चॅलेंज कसा वाटला. तर आता मी घरी आलो आहे. तर पहिले जातो, थोडा फ्रेशअप होतो आणि मग येतो तुमच्याशी गप्पा मारायला. तर मंडळी, आता मी थोडा आल्या झोपलो, थकलो खूप आणि आल्या डायरेक्ट झोप लागली मला. तर आता फ्रेश झालो, म्हणजे हातपाय वगैरे धुवून मस्त मम्मीने चहा दिलाय गरमागरम. हा बघा चहा. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि मस्त गरमागरम चहा सोबत आणि हा मागचा नजारा हे एक नंबर वाटतो ना. इथे पाऊस असला ना एकदम आणि थंड हवा आली ना, अरे बाप रे. थंडीमध्ये तर अजून मजा येणार आहे. पावसाळ्यात तर ठीक आहे, पावसाळा पण खूप सुंदर आहे, नजारे बघायला एक नंबर आहे. तर आज मी एक स्वतःसाठी चॅलेंज घेतलेला कॉन्फिडन्सवाला, म्हणजे माझा कॉन्फिडन्स टेस्टिंग. बघा, मी नवीन आहे, मी काय असं कॅमेरामॅन घेऊन कॅमेरामॅनची काय नोकरी केलेली नाही किंवा काय वगैरे 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 XYZ. आपण साधारण माणूस आणि सामान्य माणूस सोशलाइज होतो, हे ब्लॉगिंग चालू करतो अचानक भयानक. तर कॉन्फिडन्स या गोष्टी असतात, मग त्या पण टेस्टिंग केल्या पाहिजेत आपण स्वतःहून. आपण करू शकतो का? नाहीतर हे कठीण आहे ब्लॉगिंग. असं जेव्हा प्रत्येकाला वाटत असेल किंवा कोणाला वाटत असेल अरे सोपं आहे यार व्लॉगिंग करणं, काय मोबाईल नाही. मार्केट एरिया, क्राऊडेड एरियामध्ये मोबाईल घेणं आणि चालू होणं, आपल्याला जेव्हा 100 लोक बघतात ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल किती हाय होतो आणि किती लो होतो हे सगळं टेस्टिंग केलं जातं. त्याशिवाय नाही होत व्लॉगिंग. इझी नाही आहे, कठीण आहे.
पण एकदा सवय लागली ना, आपण त्या कॉन्फिडन्स वरती जिंकलो ना, तर सगळं काय करू शकतो आपण. तसाच आज मी एक माझी स्वतःची एक क्राऊडेड एरियामध्ये जाऊन मी माझी टेस्टिंग केली. म्हणजे मी जास्त डीपली एक्सप्लोर केलं नाही. एक्सप्लोर करायला जाणार ना कल्याण, तर खूप मोठं होऊन जाईल आणि त्याचे मी एक सिरीज बघू विचार करेन. खूप ब्लॉगर लोकांनी बनवलेले आहेत कल्याणवरती किंवा काही लोकांनी बनवल्या असतील. मी असं एक गोष्ट शोधेन ज्याच्यामध्ये की जी कोणी दाखवली नाही, मी ती दाखवण्याचा प्रयत्न करेन नंतर कधीतरी. आता फक्त एक कॉन्फिडन्स टेस्टचा मी हा व्हिडिओ बनवला होता. तर चला, तो व्हिडिओ कसा वाटला आजचा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला माझी कॉन्फिडन्स जो मी चॅलेंज घेतलेला कॉन्फिडन्स टेस्टचा तो आवडलाच असेल नक्की. आणि मला कमेंट करून सांगा माझा कॉन्फिडन्स कसा होता. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी चलो, गुड नाईट, टेक केअर, बाय.